नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज चटपटीत मुगाची उसळ दाखवणार आहे. अगदी 2 मिनिटात होते. हे बघा, इथे पॅन ठेवलेला आहे. गॅस थोडा मोठा करते आणि ह्याच्यावर थोडं तेल टाकते. जास्त नाही टाकायचे कारण आपण ती पाण्यात शिजवतो भाजी, त्यामुळे थोडंच तेल टाकायचं, अगदी फोडणी पुरतं. हे बघा. आणि हवी तर तुम्ही याला हिंग मोहरी जिऱ्याची फोडणी देऊ शकता, पण मी फक्त लसणाचीच देते. मी हिंग मोहरी जिऱ्याची देत नाही, पण तुम्हाला हवं तर तुम्ही हिंग मोहरी जिऱ्याची देऊ शकता, किंवा तुम्हाला दोन्ही हव्या तर दोन्ही देऊ शकता. असं काही त्याला हे नाहीये. पण मी साधारण ही मटणासारखी करते म्हणून ह्याला मी हिंग मोहरी जिऱ्याची फोडणी नाही देत. तर आता हे बघा, आपली ही छानपैकी तेल तापू दे आपलं. आता तेल तापायची वाट बघत आहे. तत्पूर्वी तुम्हाला मी सामान दाखवते काय काय लागतं ते. हे बघा, इथे असं कापून घेतलेलं आहे. मिरची, कोथिंबीर, लसूण, टोमॅटो आणि कांदा, सगळं एक एक प्रकार घेतलेला आहे. एक टोमॅटो, एक कांदा, एक मिरची, एक बटाटा. हा बघा, बटाटा कापून असं पाण्यात ठेवलेला आहे. आणि एक वाटी मूग, हे एक वाटी मूग सुद्धा पाण्यात भिजत घालून ठेवलेत रात्रीच. ते आता बनवतोय. आता हे आपलं तेल तापलेलं आहे, तर सर्वप्रथम मी लसूण टाकत आहे. बघा, ही लसूण एवढी घेतलेली, थोडी खाली पडली, फेकून देते. आता ही बघा, ही लसूण घातली मी अशी मस्त तेलात घालत आहे, म्हणजे ती चांगली लाल सुटूक झाली पाहिजे. एकदम बर्न नाही करायची, पण थोडीशी अशी लाईट ब्राऊन कलरची झाली पाहिजे. दाखवते तुम्हाला झाल्यावर. ही बघा, अशी थोडीशी लाईट ब्राऊन कलर झाला पाहिजे. आता ह्याच्यावर आपण मिरची, कांदा टाकणार आहोत. एक मिरची टाकताना अगदी सांभाळून टाका, अंगावर उडण्याची शक्यता असते. आणि इथे मी काही कोथिंबीर चिरलेली आहे, त्याचा वरचा भाग मी इथे काढून ठेवला. आणि हे देठ मात्र मी ह्याच्या कांद्यावर टाकत आहे. हे बघा, आणि असं याला मस्त सॉटे करून घ्यायचं. ह्याच्यावर मी थोडं मीठ टाका. मग पुन्हा टाकायचं नाही आपल्याला, सगळ्याचं मिळूनच टाकत आहे, त्यामुळे हे आपलं मीठ कायम झालेलं आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये थोडं हिंग टाकते. बाकी मोहरी जिरं तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता, पण हिंग मी टाकते. त्यानंतर हळद टाकते. आणि आपण मिरची टाकली आहे, त्यामुळे थोडासा लाल मिरची पूड, आपला जो मालवणी मसाला असतो किंवा तुमच्या घरात जो उपलब्ध असेल तो टाका. आणि याला वाटप घालायचं आहे, म्हणून अगदी थोड्याच प्रमाणात गरम मसाला टाका, कारण आपल्या मालवणी मसाल्यात मालवणी वाटपात आपला सगळा खडा मसाला असतो, त्यामुळे तो थोडाच टाकायचा आहे. आता हे सगळे मसाले असे छान कांद्याबरोबर परतवून घ्या. तोपर्यंत थोडासा कांदाही एकदम जरा मऊसार झाला आहे. आता हा कांदा मऊसार झालाय, त्याबरोबर तुम्ही हे टोमॅटो टाका. आता ते मीठ, मसाले, ते सगळं कांदा आणि टोमॅटोला असं छान होणार. कांदा शिजेपर्यंत तुम्हाला वाट पाहायची आहे. आता तुम्ही याच्यामध्ये बटाटे टाका, पण मूग टाकायची घाई नाही करायची.
बटाटे स्वच्छ असे पाण्यात धुवून घ्या, म्हणजे बटाट्याला वरचं जर काही असेल तर सगळं निघून जातं पाण्यात. आणि बटाटा सुद्धा असा छान कांद्याबरोबर आपल्याला शिजवायचं आहे. एवढं झाल्यावर मात्र गॅस झाकण ठेवून 5 मिनिटं आपण याला वाफ देणार आहोत मीडियम गॅसवर. मग 5 मिनिटाने मी तुम्हाला दाखवते मूग कधी घालायचे. हे बघा, आता 5 मिनिटांनी तुम्हाला दाखवते. मस्त वाफ आलेली आहे आणि हा बटाटा आपला 90% शिजलेला आहे. त्याला पूर्ण नाही शिजवायचे. कांदा सुद्धा आपला छान मऊ झालेला आहे, टॅमॅटोही मऊ झाले. आता हे भिजवलेले जे मूग आहेत ना, हे घालायचे. पाणी स्वच्छ काढून घ्या आणि हे बघा, हे सगळे मूग मी ह्याच्यात घालत आहे. आणि 1 वाटीला तुम्ही साधारण 1 वाटी गरम पाणी करायचं. मूग अगदी 2 मिनिटात शिजतात, म्हणून बटाटे साधारण अर्धे कच्चे ठेवायचे, म्हणजे मग त्याच्यावर ते व्यवस्थित शिजले जातात. आणि नेहमी गरम पाणीच घालायचं. कुठचंही कडधान्य तुम्ही शिजवत असाल तर थंड पाणी बिलकुल घालायचं नाही. तर घेतलंय मी आता गरम पाणी 1 कप. 1 वाटीला 1 कप गरम पाणी घ्या. तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये ठेवू शकता. तर मायक्रोवेव्ह मध्ये 1 मिनिट तुम्ही त्याला छानपैकी गरम करून घ्या. तोपर्यंत हे मूग असे छान तेलामध्ये मिसळून घ्या. थोडीशी हवी तर चव बघा, तुम्हाला मीठ मसाला काय हवंय का. ह्याच्यामध्ये एकदम परफेक्ट आहे. साधारणतः बायकांचे बरेच वर्ष स्वयंपाक केल्याने ते टाकतात, त्यांना परफेक्ट चव येते. नॉट ओनली मी, जे अगदी 20-25 वर्ष ज्यांचा स्वयंपाक करण्यात गेलेले आहेत, ते अगदी इझिली मीठ मसाला हळद टाकू शकतात. तर फक्त असं मस्त असे तेलावर हे परतून घ्या, म्हणजे कांदा मीठ मसाला सगळं त्याच्यात आतमध्ये मुरलं जाईल. आणि तोपर्यंत आपलं पाणी तापतंय. पण पाणी तापवल्यावर तुम्हाला दाखवते, मूग अगदी 2 मिनिटात शिजतात. मुगाला वेळ नाही लागत. हे बघा, आता हे झालं आपलं मायक्रोवेव्ह मध्ये गरम पाणी. जामच गरम झालाय कप. मला वाटतं मायक्रोवेव्हचा नाही आहे, त्यामुळे तो पटकन गरम होतो. मी असं सांडशीने उचललं आहे. आणि बघा, हे मस्त असं गरम पाणी टाकत आहे. तुम्हाला कितपत पातळ हवं कितपत जाड हवं ते बघा. मला अशी साधारण थोडी जाडसरच करायची, कारण आपण हे मटणासारखी करणार आहोत. ह्याला वाटप लावायचे. पण त्यासाठी आता मला मूग थोडेसे 90% शिजून घ्यावं लागेल. म्हणून मी आता काय करत आहे, पुन्हा इथे 2 मिनिटासाठी ठेवते आणि तुम्हाला 2 मिनिटांनी मी पुन्हा दाखवते. गॅस मात्र बारीक करा आणि आपण भेटूया 2. हे बघा, आता 2 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते. हे पहा कसे मस्त मूग शिजलेले आहे, दिसत असतील तुम्हाला. हे बघा, एकदम छान मूग शिजलेले आहे. तरी पण मी एक असा बघते दाबून. हा बघा, अगदी छान शिजलेला आहे. 90% आपल्याला हा शिजला आहे. आता इथे मी पुन्हा 1 कप पाणी ठेवत आहे. आपल्याला हे एवढं लागेल की नाही माहित नाही, पण आपण ठेवायचं आहे, कारण आपल्याला आता हे वाटप मी घालत आहे. हे बघा, हे माझ्याकडे वाटप असं रेडी असतं. आपलं जे मटणाचं वाटप असतं ते करून ठेवून द्यायचं असं छोट्या छोट्या डब्यांमधून. मग जेवढं आपल्याला हवं तेवढं आपण घालू शकतो. तर हे मी ठेवलं होतं, ते मी आता ह्याच्यात घालत आहे. आणि तुम्हाला जर दबदबीत हवं असेल तर नंतर पाणी घालायची गरज नाही. पण जर दबदबीत नको असेल, तुम्हाला जरा पातळ हवं असेल तर मात्र पाणी घाला. तर मी हे 1 मिनिटाचं अख्खं पाणी घालत आहे. आपला हे कप खूप तापलेला आहे. हे बघा, 1 कप म्हणजे 1 वाटीच बरोबर पाणी आहे. तर मी हे सगळं घालत आहे आणि
छान या वाटणाला एक उकळी द्यायची आपल्याला मस्तपैकी. मस्त मुगाची उसळ झालेली आहे आणि वास तर एकदम असा मटणासारखा झणझणीत येतो आहे. आणि तुम्हाला मी एक सिक्रेट सांगणार आहे. आता मी घालत आहे सिक्रेट. जरा थांबा, मीठ बघते, थोडं मीठ लागेल. आणि आपले सिक्रेट म्हणजे तुम्हाला दाखवते मी. हा जो चिकन करी मसाला आहे, हा बघा चिकन करी मसाला, हा तुम्ही जरासा 1 चमचा टाकायचा. एकदम अप्रतिम चव लागते, एवढी अप्रतिम चव लागते ना हा चिकन मसाला. जर तुम्ही मुगाच्या भाजीत घातलात तर कोणाला खरंच वाटणार नाही की ही मुगाची भाजी आहे म्हणून. तर अशा प्रकारे ही बघा आता आपलं वाटपाला सुद्धा उकळी आली आणि छान धबधबीत आपली ही अशी भाजी रेडी झालेली आहे. आता मी याच्यात थोडं लिंबू टाकते जरा आंबटपणा येण्यासाठी. तुम्ही हवं तर कोकम टाकू शकता, लिंबू टाकू शकता, आमचूर पावडर टाकू शकता. तुम्हाला जे हवं ते आंबटपणासाठी तुम्ही टाकू शकता. आणि वरतून ही कोथिंबीर अशी मस्तपैकी भिरभिरायची आहे त्याच्या. आणि आता मी तुम्हाला लुक सुद्धा दाखवणार आहे. हा बघा लुक, हा बघा किती सुंदर लुक झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा मुगाची भाजी बनवायची आहे, मला व्हिडिओ टाकायचा आहे. आणि जर तुम्हाला अजून काही क्वेरीज असतील तर मात्र मला कमेंट्समधून जरूर कळवायच्या आहे. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब बिलकुल करायला विसरायचं नाही. बाय.